सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या दरबारामध्ये मुनिजन रावणाच्या कुळाची कहाणी रामचंद्रांना सांगतायत. का सांगतायत तर इंद्रजिताचा वध का झाला हे त्यांना कळावं म्हणून, त्याचा आनंद का वाटला हे कळावं म्हणून. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा लॉन्च पॅडवर नेतोय ते कळावं म्हणून. कारण काय, आपण प्रवाहामध्ये कथा पुढे पुढे नेतो आणि कथेचं मुख्य प्रयोजनच विसरून जातो, म्हणून ते पुन्हा सांगायचं. ते सांगतायत की हेती आणि प्रहेती या दोन बलदंड राक्षसाच्या पैकी हेती बलशाली आहे, सशक्त आहे, तो राज्यकारभार करतो. सालकटंटका या नावाच्या संध्येच्या कन्येसोबत त्याचा विवाह होतो. त्याला विद्युतकेश नावाचा पुत्र होतो. हा विद्युतकेश नावाचा पुत्र पुन्हा विवाह करतो, त्याला त्याला पुत्र होतो. तो सुकेश तो जंगलात नाही, डोंगरावर सोडला जातो आणि डोंगरावर सोडलेल्या या सुकेशाचा सांभाळ पार्वती आणि महादेव करतात. आता या सुकेशाचा विवाह करण्याची वेळ येते आणि मग मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे विश्वावसू नावाचा गंधर्व, मी फक्त गंधर्व म्हणालो होतो कालच्या भागामध्ये, विश्वावसू नावाचा गंधर्व आपली कन्या देववती हिचा विवाह या सुकेशाच्या सोबत करून देतो. देववती आणि सुकेश यांचा संसार सुखाने सुरू होतो. खरं तर गंधर्व कन्या आणि राक्षस पुत्र अशा दोघांच्या पुढे अनेक संदर्भ तुम्हाला सापडत जातील की गंधर्व आणि राक्षसांच्या कुळामध्ये कशा आपल्या कन्या दिलेल्या आहेत. मला इथं थांबून एक क्षण थांबवतो तुम्हाला कथा आणि काही महत्वाच्या गोष्टी बोलतो. तुम्ही बघा, एक विश्वावसू नावाचा गंधर्व आपली कन्या राक्षसाच्या घरामध्ये देतो. पुढे याच्याही कुळात अशा गंधर्व कन्या दिल्याचा उल्लेख आहे, तोही तुम्हाला यथावकाश मी सांगेन. लांब कशाला, याच सुकेशाला जेव्हा पुत्रप्राप्ती होते तेव्हा त्यांचाही विवाह असाच गंधर्व कन्येशी झालेला आहे. नर्मदा नावाची एक गंधर्वी आहे, तिने आपल्या पुत्रींचा विवाह तीन पुत्रींचा विवाह याच्याच परिवारामध्ये करून दिलेला आहे. गंधर्व हा स्वतंत्र वर्ण ग्रहित धरला तर या गंधर्वांनी राक्षस कुळात अन्य कुळात सुद्धा आपल्या कन्या दिलेल्या आहेत. त्यामुळं असा वेगवेगळ्या कुळांमध्ये रोटी बेटी व्यवहार होता हे लक्षात ठेवा. बाकी लांब कशाला जायचं, याच राक्षस कुळातल्या एकानं आपली कन्या दिली होतीच की महर्षी विश्रवांना. आत्तापर्यंत आपण महर्षी विश्रवाचा वैश्रवणांच्याकडूनचा विस्तार बघितलाय. पुढे आपल्याला या महर्षीला दिलेली राक्षस कन्या, एक गंधर्व कन्या आणि एक राक्षस कन्या, म्हणजे एकमेकांच्या कुळामध्ये कन्या देऊन वंशविस्तार करण्याची पद्धत अनेक काळापासून चालू होती. मी जी ही तुम्हाला आता कथा सांगतोय ती सत्ययुग आणि त्रेतायुग यांच्या मधली आहे. सत्ययुगात या कथेचा प्रारंभ होतो आणि त्रेतायुगाच्या मधल्या काळात ही कथा संपते, रावणापर्यंत येऊन पोचते. मग रावण पुढे रावण असं ते सुरू होतं. म्हणजे या सगळ्या युगांच्या मध्ये असा एकमेकांच्या कुळात रोटीबेटी व्यवहार होत होता. रामाच्या कुळात सुद्धा काय, ऋषीरंगांची पत्नी कोण होती, किंवा रामाचे संबंध सुद्धा म्हणजे बेटी व्यवहारच नाही, रोटी व्यवहार सुद्धा शृंगवेरपूरच्या राजाशी होतेच की. राम जाऊन शबरीच्या आश्रमात खाऊन आलेच की. रोटी आणि बेटी यात कुठलाच व्यावहारिक अडचण नव्हती. हा, पुराणामध्ये अजून काही कथा तुम्हाला सापडतील की अमकेच्या घरी खाणं नाकारलं, कृष्णानं नाकारलं, दुर्योधनाच्या घरी जाऊन जेवण करणं नाकारलं, किंवा अमकेच्या घरी जेवण नाकारलं. तर हे जेवण नाकारणं, खाणं नाकारणं ही प्रक्रिया जात याच्यावर आधारित नव्हती, जातीवर आधारलेलं नव्हतं. ते अमक्या जातीच्या घरी जाऊन खायचं नाही असं नव्हतं ते.
तर ते अमक्या वृत्तीच्या माणसाकडे जाऊन खायचं नाही असं होतं. कारण अन्न शिजवत असताना, भाकरी थापत असताना, पोळ्या लाटत असताना, भाज्या कापत असताना, त्या बनवत असताना चित्तातले विचार काय आहेत हे फार महत्वाचं आहे. अन्नाची सात्विकता तपासली पाहिजे. अन्नाची सात्विकता तपासली पाहिजे. अन्न सात्विक असेल तर विदुराच्या घरच्या कण्या सुद्धा सात्विक अन्न म्हणून गोड लागतात आणि त्या उपयुक्त ठरतात आरोग्यासाठी. त्यामुळं विदुराच्या घरच्या कण्या खाताना कृष्णाला अडचण नव्हती. शबरीची उष्टी बोरं खाताना रामाला अडचण नव्हती. शृंगवेरपूरच्या भिल्लराजाच्या पाहुणचार घेताना रामाला अडचण नव्हती. अन्न सात्विक बघावं आणि ज्या पुत्रासोबत कन्येचा विवाह करून द्यायचा आहे त्या पुत्राचं कर्तृत्व बघावं, एवढंच बघितलं जायचं. आणि त्याच कर्तृत्वाच्या आधारावर वर निवडला जायचा. असाच स्वयंवराचा देखील प्रकार होता, तो निवडला जायचा. अडचण काय झाली हो? आमच्या पुराणातील कथांच्या मध्ये आदर्श मानकं खूप छान छान स्थापित करून ठेवलेली होती. पण ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये याचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटिश अभ्यासकांनी संस्कृतातल्या कथा आपल्याला हव्या तशा स्वरूपात भाषांतरित केल्या आणि त्या भाषांतरित कथाचा मराठी अथवा हिंदी अनुवाद करून आम्ही त्या श्रवण करू लागलो. आमच्या मूळच्या कथांच्याकडे आम्ही दुर्लक्षच केलं. आम्हाला त्या कळल्याच नाहीत. आमचा अभ्यास कशाचा आहे? अनुवादित कथांचा आमचा अभ्यास आहे. अनुवादित कुठून झाल्यात? त्या ब्रिटिशांच्या इंग्रजी पुस्तकातून झाल्यात. दुर्दैवाने आमच्याकडच्या हुशार माणसांनी आमची भाषा संस्कृत शिकलीच नाही. त्यामुळे संस्कृतचे अर्थ कळणं कठीण होऊ लागलं. ते इंग्रजीत वाचू लागले आणि इंग्रजी वाचून मत बनवू लागले. आमचा घोळ सगळा इथे झालाय. म्हणजे आम्हाला गीता समजून घ्यायची असेल तर इंग्रजीतली गीता वाचून त्याला मराठीत करणारे महाभाग आहेत. काय बोलावं अशा लोकांच्या विषयी? जाऊ दे. तुम्हाला पुराणं खरी कळायची असतील, कथा खऱ्या कळायच्या असतील, त्यातले अर्थ खरे कळायचे असतील तर मूळ प्रती वाचा आणि त्यातून ते ज्ञान प्राप्त करा, तुम्हाला कळून जाईल. आता या अशा स्वरूपाच्या विवाहाच्या कथा इथे येतात ते या अर्थानेच येतात की अडचण काहीच नव्हती. देववती नावाच्या कन्येसोबत विश्वावसू नावाचा गंधर्व विवाह लावून देतो आणि देववती सोबत याचा संसार सुखाने होऊ लागतो. पुढे या देववती आणि तिच्या पतीला म्हणजे सुकेशाला 3 पुत्राची प्राप्ती होते. हे 3 पुत्र म्हणजे 1 माल्यवान, 2 सुमाली आणि 3रा माली. माल्यवान, सुमाली आणि माली यांच्या आईचं नाव म्हणजे पुढे रावणाच्या आजीचं नाव, आजीचं नाही पणजीचं नाव, कारण माली आजोबा, हे देववती होतं. हे लक्षात ठेवा. देववती हे लक्षात ठेवा, म्हणजे उगीच जसं अडचण वाटायला नको. हे 3 पुत्र लगोलग मोठे झालेत. आता लगोलग मोठे झालेत का बरं? तुम्हाला एक अंतराचा जो गॅप दिसतो ना, तो इथे तुमच्या लक्षात येईल कसा आहे तो पटकन. म्हणजे आपण म्हणतो बघा, पहिल्यांदा कथा ऐकली होती की या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राची ही कथा आणि राम हे ब्रह्मदेवाच्या कुळातूनच आलेले. मग रावण आणि ब्रह्मदेव, राम आणि रावण हे दोन्हीही एकाच कुळातून आलेले आहेत. याचं एक कसं काय शक्य आहे? म्हणजे शूट करता करता आमच्या स्वप्नीलने मला विचारलं होतं की कसं काय शक्य आहे? 4थी 5वी पिढी तर रावणाची दिसती आहे आणि रामाची एवढी लांबलचक पिढी, हे कसं काय शक्य आहे? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. इथे खरी गंमत आहे. पार्वतीने सुकेशाच्या जन्माच्या वेळेला जो वरदान दिलंय की बालक जन्मता क्षणी मातेच्या वयाचं होईल. एका पिढीचं अंतरच संपवायचं, एका पिढीचं अंतरच संपवून टाकायचं. आणि या वरदानाचा फायदा
या राक्षस कुळातील लोकांना झालेलं आहे. त्यामुळं त्यांचं कुळ पटापटा वाढत गेलं, लवकर येत गेलं पुढचं कुळ, आणि हे इकडं निवांत आपलं आपापला वेळ घेत येत आलेले आहेत. त्यामुळं हा एक मोठा फरक तुम्हाला दिसेल. आता या 3 पुत्राच्या विवाहाची वेळ जवळ आली आहे. कोण विवाह करतोय आणि यांना कोणकोणती अपत्य होतात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.